काल रात्री आनंदराज आंबेडकर आले होते, आपली भेट घेतली. दरम्यान त्यांनी देखील असं सांगितले, गरीब मराठा समाजाला आता सत्तेत येण्याची गरज आहे, ते तुम्ही आणू शकता. त्यांची भावना समाजाच्या प्रती पहिल्यापासून बरोबर आहे. आणि आंबेडकर साहेबांनी सुद्धा, म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचे सुद्धा त्यांनी काल तोच विषय केलाय. परंतु काय असतंय की प्रकाश आंबेडकर साहेबांचा शब्द डावलणं थोडं जड जातं, म्हणजे एक माणुसकी म्हणून मला. परंतु मी एक आदरपूर्वक त्यांना माझं म्हणणं आहे, सध्या तरी आमचा ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळं आपला सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना पिढ्यांचं त्यांचं कल्याण होण्यासाठी आरक्षण मिळावं यावरती सगळा फोकस आहे. कारण राजकारण त्यांचा आदर ठेवून सांगतो प्रकाश आंबेडकर साहेबांचा की सध्या तरी नाही, परंतु आदर ठेवून सांगतो माझा राजकीय मार्ग नाही आहे, माझा सामाजिक मार्ग आहे. आणि मला समाजासाठी हा लढा मी उभा केलेला आहे. आणि या लढ्यातून मला समाजाला 100% पिढ्यांना पार आणि ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यायची, त्याशिवाय मी हटत नाहीये सध्या. आता पूर्ण भवियातून आग्रह धरला जातोय की जालना मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी, तर या संदर्भात तुम्ही काय सांगा? नाही बाबा, माझा तो मार्गच नाही. मी आता सांगितलं ना, प्रकाश आंबेडकर साहेबांचा आदर ठेवून, कारण ते पहिल्यापासून समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी आहेत आणि पुढेही सुद्धा राहणारच आहेत, कारण ते शब्द दिलेच बदलत नाहीत. परंतु तो आपला मार्गच नाही. ज्वलंत मुद्दा माझ्यासमोर सध्या मराठा आरक्षणाचा आहे, कारण मला समाज हा माझ्यासाठी मोठा आहे. मी समाज सोडून बाकीच्यांना काहीच मला त्याचं वाटत नाही. मला समाज खूप अगोदर महत्वाचा. पाटील साहेब, तुम्ही नेहमी म्हणता समाज माझा मालक आहे आणि समाजाच्या शब्दाच्या पलीकडे मी नाही. जर समाधानातूनच मागणी आली, समाजातूनच, की तुम्ही राजकीय म्हणजे प्रवास सुरू करावा आणि अख्खा समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांनी जर डिमांड केली, याच्यात काही बदल होऊ शकतो भूमिकेत आरक्षणाच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर? जर तरचा काय उपयोग नाही जर तरला. परंतु समाज माझा मालक हे सत्य, परंतु मार्गच तो नाहीये माझा. म्हणजे मी काय नाही का, ते लय उतळलं नाहीये की हेच पाहिजे तेच मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन केलं. हे आंदोलन खरं गोरगरीब मराठ्यांचे लेकरं, कष्टकऱ्यांच्या मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी ही जीवघेणी झुंज सुरू आहे. आणि हे आयुष्यभर माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत राहणार आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब गुतत नाहीत मला, तोपर्यंत ही झुंज सुरूच राहणार. हो, त्यांचा डाव जोवर यशस्वी होत नाही तोवर मी लढणार आणि ते यशस्वी करतील 100%. त्यांचा डाव ते माहेर आहेत डावं टाकण्यात आणि लोक गुतवण्यात. ते 100% देवेंद्र फडणवीस गुतवतील, कारण तशी प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. आमच्या शहागड परिसरातले काही मला फोन आले होते, म्हणजे प्रत्यक्ष येऊन सांगितलं काय नाही की 10-12 जण परवा सुद्धा मुंबईला नेले होते. बहुतेक त्यांचा अहवाल तयार होत आलाय वाटतं, मला गुतवायचा अहवाल तयार होत आलाय वाटतं, म्हणजे चौकशीच्या आधीच चालू आहे. ठीक आहे, बघूयात.